हॅलो गाईज, आज मी काढणार आहे एक सुंदर पारंपरिक रांगोळी, ती म्हणजे तुळशी विवाहाची. आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूंशी म्हणजेच शालिग्रामांशी केला जातो. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि याच दिवशी शुभ कार्याची सुरुवात होते. चला तर पाहूया एक सुंदर पौराणिक कथा. असुर शंखचूडाची पत्नी वृंदा खूपच पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे शंखचूड अजेय झाला होता. भगवान विष्णूंनी तिची परीक्षा घेतली आणि सत्य कळाल्यावर वृंदा सती झाली. तिच्या पवित्रतेने प्रसन्न होऊन विष्णूंनी तिला आशीर्वाद दिला की तू तुळशी वनस्पतीच्या रूपात जगभर पूजली जाशील आणि माझ्याशी विवाह बंधनात बांधली जाशील. आणि म्हणूनच दरवर्षी आपण तुळशी विवाह मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो. या दिवशी तुळशीच्या वृंदावनाची सुंदर सजावट केली जाते. रांगोळी, फुलमाळा, दिवे आणि रंगीत कपड्यांनी तुळशीचा मंडप सजवला जातो. शालिग्रामाला वर आणि तुळशीला वधू मानून पूर्ण विवाह विधी केला जातो. मंगळसूत्र घातलं जातं, आरती केली जाते आणि मंगलगीतं गायली जातात. घराघरात आनंदाचं वातावरण असतं. या विवाहामुळे घरात शांती, समृद्धी आणि शुभत्व येते असा विश्वास आहे. ही रांगोळी मी तुळशी विवाहाच्या त्या मंगल वातावरणावर आधारित केली आहे. मध्ये तुळशीचे वृंदावन, आजूबाजूला सजावट आणि खाली शुभ लाभ असे शब्द लिहिणार आहे. या रांगोळीचा प्रत्येक रंग, प्रत्येक रेषा आपल्या श्रद्धेचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीला केला जातो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. या दिवसापासून शुभ कार्यांची सुरुवात होते, जसे की लग्न, गृहप्रवेश इत्यादी. या व्हिडिओमध्ये मी सुंदर तुळशी विवाह रांगोळी काढली आहे. तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशी देवीचा दिव्य विवाह सोहळा आहे, जो कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी शुभत्व, प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक असलेली तुळशी माता पूजली जाते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.